आपले समाज जीवन या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर आपण पहिल्यांदा शिकलेलो आहोत की आपल्या माणसांची उत्क्रांती ही कशी झालेली आहे हे तुम्ही शिकलेला आहात. आणि त्याच्यानंतर आपलं जे आजचं हजारो वर्षापूर्वीचं जे उत्क्रांतीतून आलेलं आपलं जे समाज जीवन आहे त्याला एक आकार निर्माण झाला आणि माणसानं भटक्या अवस्थेतून स्थिर आणि समज अशा जीवनाकडे वाटचाल केली. आलं लक्षात? तर आता इथून पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला अजून काय काय अभ्यासामध्ये आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. चला तर माणसाला समाजाची गरज ही का वाटली, कशासाठी वाटली? तर माणसाला समाजाची गरज ही का वाटली तर व्यक्तीच्या आणि साम्राज्याच्या विकासासाठी स्थिर आणि सुरक्षित असं सामूहिक जीवन हे आवश्यक आहे. आणि समूहात राहिल्यानं आपल्याला सुरक्षितता भेटते. हे तर तुम्हाला आणि मला पण माहिती की आपण जेव्हा एकत्रितपणे राहतो, समाजामध्ये राहतो, या जीवनामध्ये राहतो, तेव्हा आपल्याला एक संपूर्ण सुरक्षितता असण्यासाठी आपण मिळून मिसळून जेव्हा राहतो, ऐक्यामध्ये राहतो, त्यावेळेस आपल्यावर कोणताही हल्ला हा होऊ शकत नाही. काय होतो? हल्ला होऊ शकत नाही. तर कारण आपण सगळे एकत्र असतो म्हणून. तर असं सुरक्षित आपल्याला राहायला मिळतंय आणि ते सुद्धा ऐक्यात राहणं ही आपली प्रमुख प्रेरणा आहे. त्याच्यानंतर दैनंदिन व्यवहार हे सुरळीत चालण्यासाठी काही नियमांची आपल्याला गरज तर आहेच आहे. तर नियम आपण का लावतो आपल्या जीवनामध्ये? कारण की त्याच्यापासून आपल्याला काही रूढी, परंपरा आणि एक स्थिरीकरण आणि संपूर्ण एक शिस्तबद्धता आहे आपल्या जीवनाला म्हणून. आणि त्याच्यातूनच मग कायदे हे अस्तित्वात आले आपल्या ह्या जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये. आणि त्यामुळेच हे माणसांचं जीवन हे संघटित आणि एक प्रकारे स्थिर असं झालं. एकत्र राहिल्यामुळं संघटित आपण झालो आणि संघटित झाल्यामुळं काय झालं की आपण एकासारखी स्थिर झालो. भटक्या अवस्थेपासून ते आतापर्यंतचा आपला प्रवास बघा. अश्मयुगातली माणसं सुद्धा काय करायची तर जिथं गुहा असेल, गुहेच्या जवळ पाणी असेल, जरा जंगल असेल, तर अशा ठिकाणीच ते आपला बस्तान बसवायचे. कारण मग त्यांना तिथे पाणी पण मिळायचं, शिवाय शिकारही मिळायची जंगलात. अशा रीतीने सगळी उपलब्धता मिळायची. त्याच्यामुळं त्यांना कधी अडचण नाही आली त्या गोष्टीमध्ये. म्हणून तर असं आहे आपलं संघटित आणि समाजाची आपल्याला गरज का भासते. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया की माणूस हा स्वभावातच समाजशील असा आहे. एकमेकांच्या सोबतीनं राहायचं हे माणसाला खूप आवडतं. त्याच्यानंतर सर्वांसमवेत राहून जो आनंद आपल्याला भेटतो, तसा आनंद जसा भेटतो तशी आपली ती गरज सुद्धा आहे. कारण कुठलीही गोष्ट आपण एकट्याने करवत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरी त्याच्याबरोबर आपले सहकारी जर असतील तर आपल्याला अजून ती गोष्ट चांगल्या रीतीने सोडवायला येते. मग ह्याच्या अनुषोगाने आता आलेला आहे अन्न, वस्त्र आणि निवारा. तर आपल्याला जशी जेवणाची गरज आहे तशी आपल्याला कपड्यांचीही गरज आहे. आणि तशी आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला राहायला एक सुरक्षितता म्हणून आपल्याला छत म्हणजे निवारा पण हवा. मग तो पूर्वी जे लोक राहायचे ते गुहेमध्ये राहायचे, झोपड्या बांधायचे. मग त्याच्यामध्ये दिवसेंदिवस आधुनिकीकरण येत गेलं आणि मग निवाऱ्याचं स्वरूप हे अतिशय सुरक्षिततेच्या मानाने योग्य असं ठरलं गेलं. कारण ह्या आपल्या सगळ्या काही शारीरिक गरजा आहेत. समजलं? तर मग आता जसं भावनिकरित्या आपण एकत्रपणे राहिलो, संघटितपणे राहिलो, तर आपल्याला थोडासा एकमेकांबरोबर आपल्याला गप्पा मारता येतात, चर्चा करता येते किंवा कुठले अनुमान, निष्कर्ष काढता येतात बोलण्यातून. म्हणजे काय तर आपल्याला एकमेकांना भावनिक
गरज आहे तशी आपल्याला मानसिक सुद्धा गरज आहे, की माणूस जे एकटा राहून जे विचार करू शकत नाही ते सगळ्यांबरोबर राहून अतिशय चांगल्या रीतीने विचार करू शकतो, विचारांची देवाणघेवाण पण करू शकतो अशा रीतीने. आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या आपल्या काय आहेत सगळ्या काही मूलभूत गरजा, हे तुम्हाला आणि मला माहित आहे. तर आता समाज व्यक्तींचं श्रम आणि त्यांचं कौशल्य हे वस्तू तयार होतात त्याच्यामुळं, आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळं आपण अगदी सन्मानाने जगू शकतो. आपल्याला सगळं काही उपलब्ध आहे, जसं की आपल्याला अन्न आपण मिळवण्यासाठी कष्ट करतो, मग त्याच्यासाठी आपण अन्न मिळवण्यासाठी जाताना आपल्या ह्याच्यासाठी योग्य ते वस्त्र निवडतो, आणि जिथं आपण कष्ट करून परत वापस येणार तिथे विश्रांतीसाठी आपल्याला निवारा पण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकाशी संबंधित अशा आहेत. त्याच्यानंतर आता इथं आपल्या उपक्रमात एक उदाहरण दिलेलं आहेच आपण, की आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागतं. तर आता हा पुस्तकासाठी जो कागद लागतो त्याची निर्मिती, छपाई, पुस्तक बांधणी म्हणजे संपूर्ण बांधून व्यवस्थित असं हे करून ते आपल्याला आणेपर्यंत बाजारात आणि आपल्यापर्यंत अनेक व्यक्तींचा त्यात समावेश आणि वाटा असतो. कारण बघा, लाकूड तोडल्यापासून ते आपल्या प्रक्रियेमध्ये त्या लाकडाला घेऊन त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून योग्य प्रकारे कागद निर्मिती केली जाते. मग ह्याच्यामध्ये कितीतरी आपले टप्पे येतात आणि ह्या टप्प्यामध्ये सगळी माणसं मिळूनच काम करतात. म्हणूनच इथं काय आहे, संघटितपणा आला, एकत्रितपणे आलं आणि मग एक ठोस अशी वस्तू तयार झाली. तर मग समाजातील अशा अनेक विविध अशा व्यवसायामुळं आपल्या गरजा या भागतात आणि त्यातूनच आपल्यातल्या क्षमता, आपल्यातलं कौशल्य ह्याचा पण विकास होतो. म्हणजे आपल्या अंगामध्ये जे आहे, जे गुण आहेत ते बाहेर येतात, की आपल्यामध्ये काय तेवढी हे आहे, सहनशक्ती आहे, की आपण काय काय बनवू शकतो अशा रीतीने. त्याच्यानंतर आपण ह्या वस्तू जेव्हा आपल्या बाजारात आणतो, सगळ्या वस्तू ह्या लोक वापरतात, तेव्हा त्यांचा खूप कौतुक केलं जातं, की कोणी हे केलं, कसं बनवलं, ह्याच्यामध्ये किती कष्ट लागले, किती व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांना काय होतं, चांगली त्यांची प्रशंसा केली जाते. त्याच्यानंतर आपण एकमेकांवर असे एक अवलंबूनच असतो. म्हणूनच आपले समाज जीवन हे परस्परावलंबी आहे. समजलं? अगदी व्यवस्थित. चला तर पुढे वा. आता इथं लिहिलंय एक, की बोलतं आणि लिहितं व्हा. एक छोटीशी फीत आहे आपल्याला, की चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं आणि ते स्वतःजवळ ठेवाल की मित्रमैत्रिणींना दाखवाल. तुम्ही चित्र काढले आणि ते तुम्ही आपल्या सवंगड्यांना दाखवाल की तसंच लपून छपून ठेवाल, तर ते तुम्ही दाखवाल. तुम्ही जो आविष्कार केलेला आहे, तुम्ही जे तयार केलेलं आहे, ते तुम्ही संपूर्णपणे वाटून घ्याल. त्याच्यामधला आनंद तुम्ही चार आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वाटून घ्याल आणि मग त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा किंवा काय उत्तर द्यावं, काय अनुमान काढावं, ही तुमची अपेक्षा आहे. त्या प्रतिसादानंतर मग तुम्हाला काय वाटतं, की काय माझ्या चित्रामध्ये काही चुका आहेत का, तर मला त्या काय सुधारावे लागतील, किंवा माझं चित्र अगदी बरोबर आहे, मग मला अजून चांगल्या रीतीने कसं काढता येईल वगैरे वगैरे. बरोबर? तर मग हे असे सगळे मुद्दे असतात. चला तर आता आपण पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो, समूह जीवन हे आवश्यक का आहे आणि माणूस स्वभावतच समाजशील आहे हे तुम्हाला कशावरून समजतं. बरोबर? आणि माणसाची प्रेरणा कोणती, आणि माणसांचं जीवन हे संघटित व स्थिर असं झालं का, त्याचं कारण तुम्हाला द्यायचंय. बरोबर? चला तर आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.